सीतेला एक विशेषण वापरलेलं आहे. ते आहे अभिज्ञा राजधर्माणाम. म्हणजे राजानं केव्हा केव्हा काय काय करायला हवं, तसंच राजासाठी इतरांनी केव्हा केव्हा काय करायला हवं, काय काय व्हायला हवं, याची तिला चांगली जाण होती. एवढ्याच शर्मेनं किंचित अधोमुख अवस्थेत राम तिथे येतात. त्यांना असं दुःखी आणि चिंतातूर पाहून सीता थरथर कापायलाच लागते. म्हणते, अहो आज एवढा चांगला गुरुपुष्याचा मुहूर्त आहे, पंडितांनी सांगितलंय तसं, आणि तुमचा चेहरा असा उतरलेला का? पुढे ती त्यांना एका मागोमाग एक अनेक प्रश्न विचारते. पण मग तुमच्या या सुंदर मस्तकावर 100 काड्या असलेलं फेसाळ पाण्याच्या रंगाचं छत्र कसं काय कोणी धरलेलं? आणि चामरांनी तुमच्या कमळासारख्या कोमल मुखाला वाराही घालत नाहीये कोणी. आणि भाट, आज आनंदानं ते तुमची स्तुतिस्तोत्र कशी काय गात नाहीयेत? आणि वेदविद्या संपन्न ब्राह्मणांनी आज तुमचं स्नान झाल्यावर तुम्हाला दही मधाचा अभिषेक करायला हवा होता, तोही झालेला दिसत नाहीये. खरं तर आज तुमच्या मागनं अयोध्यापुरीतले सगळे प्रतिष्ठित नागरिक यायला हवेत. प्रमुख व्यापारी, हत्ती घोडे हेही हवेत मागोमाग, पण तेही दिसत नाहीयेत. आणि मुख्य म्हणजे पुष्यरथ, तोही नाही तुमच्या पुढे. आणि माथ्यावर काळे ढग असलेल्या एखाद्या प्रचंड पहाडासारखा दिसणारा आणि सगळ्या शुभलक्षणांनी युक्त असलेला शकुनाचा हत्ती, तो कसा काय झुलत नाहीये तुमच्या पुढे? हे सगळं ती विचारतीये कारण तिला राज्याभिषेकाच्या वेळचे सगळे रीतिरिवाज माहिती आहे.